नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ओल्या बोंबल्याची भुर्जी। त्याकरिता इथे मी ओले बोंबील साफ करून घेतलेला आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, मिरच्या कापून घेतल्यात, आलं बारीक चिरून घेतलंय, हा कोळी मसाला आमचा, कोथिंबीर, लसूण आणि आलं लसूण मिरची पेस्ट 1 चमचा घेतलेला आहे। आता वळूया कृतीकडे। मी आता पाव चमचा हळद घालत आहे बोंबलामध्ये। आता हाताच्या साहाय्याने सगळे हळद बोंबलाला व्यवस्थित लावून घेत आहे। आता आपण वळूया पुढच्या कृतीकडे। मी एक टोप ठेवलाय, आता त्यामध्ये हे बोंबील मी वाफवून घेणार आहे। आता हे झाकून 5 मिनिटांकरता आपण हे वाफवून घेऊया। आता झाकण काढत आहे। तुम्ही बघू शकता बोंबलाला पाणी सुटलेलं आहे। आता याला थोडासा पलटी मारून घेते। आपले बोंबील शिजलेले आहेत, आता मी हे काढून घेते। आता या बोंबलामधला मी बाव वेगळा करत आहे आणि काटा वेगळा करून घेत आहे। अशा प्रकारे हे सगळे काटे साईडला करून घ्यायचे आहेत। तर मी हा बाव वेगळा केलेला आणि काटे वेगळे केलेले आहेत, काटे काढून टाकलेले। मी एक तवा ठेवलाय, आता त्यामध्ये मी तेल घालत आहे। आता त्यामध्ये लसूण घालत आहे, आता आलं घालत आहे, हे परतून घेते मी। आलं लसूण परतून झालं, आता मी यामध्ये मिरच्या घालत आहे। मी 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, बारीक चिरून त्याने घातलेल्या आहेत। आता यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट घालत आहे। तो पण व्यवस्थित परतवून घेते। आता कांदा चिरलेला घालत आहे, तो पण थोडा परतवून घेते। आता त्यामध्ये मसाला घालत आहे। आता टोमॅटो घालत आहे। हे सगळं आपण थोडंसं शिजवून घेऊया। आता चवीपुरती मीठ घालत आहे।
होते. आता हा पाव मी यामध्ये घालत आहे. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता मी यावरती कोथिंबीर घालत आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आपली बोंबलाची भुर्जी तयार आहे. आता मी हे सर्व करून घेते.